आज 5 जून सकाळचे 9:30 वाजल्यात. पाहूयात कोणत्या जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर सर्वात प्रथम आज 5 जून आहे. जागतिक पर्यावरण दिन आहे. पर्यावरणाचा आपल्याला या ठिकाणी जो ऱ्हास होतोय तो थांबवला पाहिजे. वृक्षतोड थांबवली पाहिजे आणि नवीन-नवीन झाडे लावून ती जगवली पाहिजेत. तर त्याबाबत तुम्ही नक्कीच विचार करा. बाकी सध्याचं जर आपण स्थिती पाहिली, तर पश्चिमेकडचे मान्सून वारे केरळ आणि कर्नाटकच्या काही किनारपट्टी भागापर्यंत पोहोचत आहेत. त्या ठिकाणी पावसाचे ढग दाटलेत. उत्तरेकडील कर्नाटकच्या भागाकडे सुद्धा ढगाळ वातावरण बऱ्यापैकी झालेलं आहे. पाऊस त्या ठिकाणी पडतोय. त्यानंतर रात्री सुद्धा इकडे अमरावतीच्या आसपासच्या भागांमध्ये पाऊस झाला. मराठवाड्याच्या इतर ठिकाणी सुद्धा पावसाच्या नोंदी झाल्यात. तुमच्याकडे जर पाऊस झाला असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा. सकाळची सॅटेलाईट इमेज पाहिली तर सकाळ सुद्धा लातूर, नांदेडच्या दक्षिण भागाकडे थोडासा पाऊस होता. आता मात्र हे ढग विरून जाऊ लागलेले आहेत. अमरावतीच्या थोडंसं पूर्वेकडे वर्ध्याला लागून असलेल्या भागात एक छोटासा ढग आहे. बाकी राज्यात पावसाचे ढग कुठेही दिसत नाहीत. आणि त्या 24 तासातील जर विचार केला, तर ते 24 तासामध्ये आपल्याला सोलापूर आणि त्याला लागून असलेल्या धाराशिवच्या भागांमध्ये पाऊस होण्याची शक्यता दाट दिसते. जोरदार पाऊस तरी काही ठिकाणी होतील, पण तरी हा पाऊस सार्वत्रिक होण्याची शक्यता नाहीच. त्यानंतर गोवा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुण्याचे काही भाग असतील पूर्वेकडचे. त्यानंतर अहिल्यानगरचा एक दुसरा भाग असेल दक्षिणेकडचा, कोल्हापूर, बेळगाव, सांगली असेल. बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या भागांमध्ये सुद्धा सार्वत्रिक नाही मात्र काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता ही काही प्रमाणात दिसत आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड एखादा हलकासा पावसाचा ढग पश्चिमेकडून पूर्वेकडेच गेला. रात्री उशिरा किंवा पहाटे तर थोडीशी शक्यता राहील. जास्त मोठ्या क्षेत्रावरती जास्त मोठ्या प्रमाणात शक्यता नाही. धुळे, नंदुरबार, नाशिक राहिलेलं पुन्हा अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, नागपूर या ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती होऊन एखाद्या ठिकाणी गडगडाट आणि पाऊस होण्याची शक्यता राहील. पावसाची व्याप्ती ही कमी राहण्याचा अंदाज आहे. बाकी सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करा.